श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वस्वरूपी सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भये भेस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. मागील अध्यायामध्ये आपण सगळ्यांनी कथा श्रवण केली. गुरु दत्तात्रयाच्या कृपा आशीर्वादाने कार्तवीर्यार्जुन राजा अतिशय पराक्रमी आणि शक्तिशाली झालेला होता. त्याच्यासारखा शक्तिशाली त्रिभुवनामध्ये कोणी नव्हता. त्यामुळे कार्तवीर्यार्जुन राजाला गर्व झाला आणि त्याच वेळेला नारद मुनींची स्वारी महिष्मती नगरास त्या कार्तवीर्यार्जुन राजाच्या घरी आली. नारदाला पाहिल्यानंतर राजाला आनंद वाटला. कार्तवीर्यार्जुन राजाने नारदाचे स्वागत केलं, पाद्यपूजा केली आणि हात जोडून विनंती केली, नारदा, बरेच दिवसापासून आपलं आगमन नव्हतं. तुम्हाला माझ्या शक्तीविषयी माहिती झालीच असेल. माझ्यासारखा शक्तिशाली राजा त्रिभुवनामध्ये नाहीये. माझ्यासमोर कोणताही राजा उभा राहू शकत नाही आणि जर एखादा शक्तिशाली असेल तर त्याच्याशी युद्ध करून त्याला मी परास्त केल्याशिवाय राहणार नाही. त्यातही स्वर्गातील 33 कोटी देवांसोबत मी युद्ध करून सगळं स्वर्ग माझ्या हातामध्ये मी घेणार आहे. मी सैन्यांची जमवाजमवी करत आहे. आणि नारदा, माझ्या शक्तीविषयी तुम्हाला कल्पना आहेच. माझं राज्य अतिशय सुखानं आणि समाधानाने चाललेलं आहे आणि आपल्यासारख्या संतांचं आगमन झालं म्हटल्यानंतर माझं पुण्य उदयालाच आलेलं आहे. कार्तवीर्यार्जुन राजाने नारदाची स्तुती केली. त्यावेळेस नारद सुद्धा म्हणतात, हो राजा, गुरु दत्तात्रयांचा आशीर्वाद तुझ्यावरती अखंड आहे. त्यामुळे त्यांच्या कृपा आशीर्वादाने तू शक्तिशाली झालेला आहेस. तुझं काय वर्णन करावं. पण हे राजा, माझ्या पाठीमागे अत्यंत काम असल्यामुळे मी तुझा निरोप घेतो. मला पुढे जायचं आहे. नारदाने कार्तवीर्यार्जुन राजाचा निरोप घेतला आणि नारद निघाले स्वर्गामध्ये इंद्राच्या सभेमध्ये. 33 कोटी देव सभेमध्ये बसलेले होते. नारदांचं आगमन झालं सभेत. इंद्राला मोठा आनंद वाटला. इंद्र म्हणतात, नारदा, तुमचं आगमन माझ्या घरी मोठा आनंद आहे. पण हे नारदा, दररोज ईश्वर भक्ती करत असताना भजन करत करत तो प्रसन्न चित्त चेहरा आज तसा काही दिसायला तयार नाहीये. तुमच्या मुखावरती चिंता झळकत आहे. आपल्याला कुठली चिंता लागली आहे का? त्यावेळी नारदाने घडलेला सगळा प्रसंग सांगितला. अरे इंद्रा, पृथ्वी तलावरती कार्तवीर्यार्जुन नावाचा राजा आहे. गुरु दत्तात्रयाने त्याच्यावरती कृपा केली. तो शक्तिशाली आहे. पण तो कार्तवीर्यार्जुन राजा तुझ्याशी युद्ध करण्यास येत आहे. हेच तर तुम्हाला सांगण्यासाठी मी आलोय. देवाय हो, तुम्ही सगळे देव तयार राहा. कार्तवीर्यार्जुन राजा येणार, तुमच्याशी युद्ध करणार. त्यासाठी काहीतरी योजना करा. इंद्र म्हणतात, नारदा, काय करावं आम्ही? नारदाने सांगितलं, इंद्रा, तुम्ही 33 कोटी देव ब्रह्मदेवाकडे जा. ब्रह्मदेवाला सोबत घ्या आणि सगळेजण वैकुंठामध्ये भगवान विष्णूकडे जा. भगवान विष्णू काहीतरी मार्ग काढतील असे सांगून देवऋषी नारद निघून गेले. नारदाने सांगितल्यानंतर इंद्रासहित 33 कोटी देवांना चिंता लागली. 33 कोटी देव ब्रह्मदेवाकडे आले. नारदाने सांगितलेला पूर्ण वृत्तांत 33 कोटी देवांनी ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेवाला देखील काळजी वाटली. लगेच ब्रह्मदेवानं सगळ्या 33 कोटी देवांना सोबत घेऊन भगवान विष्णूकडे वैकुंठामध्ये निघाले. वैकुंठामध्ये आल्यानंतर सगळ्यांनी नारायणाची स्तुती केली आणि घडलेला सगळा वृत्तांत भगवंताला सांगितला. भगवान विष्णू म्हणतात, देवाय हो, तुमचं कार्य नक्कीच सिद्धीला जाईल. पण तुम्हाला एक काम करावं लागेल. तुम्ही सगळे 33 कोटी देव देवमाता अदितीकडे जा. तुमचं हे कार्य, तुमचं हे संकट देवमाता अदिती अवश्य दूर करेल. असे सांगून भगवान विष्णू आपल्या शेषशयेवरती निद्रिस्त झाले. त्यावेळेस
इंद्रादिक 33 कोटी देवमाता अदितीकडे आले. कारण देवमाता ही देवांचीच माता अदिती आहे. 33 कोटी देवांनी देवमातेला विनंती केली, हे माते, कार्तवीर्यार्जुन राजा आमच्यावरती स्वारी करणार आहे, युद्ध करणार आहे, काहीतरी करा. हे संकट दूर होण्यासाठी तुम्हीच काहीतरी करा. त्या आपल्या मुलांचे सगळे शब्द ऐकल्यानंतर देवमाता म्हणाली, देवाय हो, निश्चिंत रहा, मी काहीतरी आवश्यक करते. देव निघून गेले आणि देवमाता अदिती विचार करते, माझ्या मुलांवरती संकट आलेलं आहे, करावं काय. म्हणून देवमातेनं भगवान साक्षात शंकराची उपासना आणि आराधना चालू केली. पार्वती मातेची आराधना चालू केली. अग्नीमध्ये उभा राहून तपश्चर्या देवमातेची चालू झाली. ओम नमः शिवाय. ज्यावेळेस 1000 वर्षापर्यंत आराधना पूर्ण झाली, तपश्चर्या पूर्ण झाली, कैलास पर्वतावरून महादेव आणि पार्वतीनं हा प्रसंग पाहिला. पार्वती घाबरली, महादेवा करावं काय. त्यावेळेस महादेव म्हणतात, पार्वती, ती काहीतरी चांगला आशीर्वाद मागणार आहे देवमाता, म्हणून त्या देवमातेकडे आपल्या दोघांना जायला हवं. तिच्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा आपण पूर्ण करायला हवी. असे सांगून महादेव आणि पार्वती हे दोघंही जण देवमाता अदितीकडे आले. महादेवाने आवाज दिला, मुली डोळे उघड. देवमाता अदितीने डोळे उघडले आणि पाहते तर काय, साक्षात महादेव आणि पार्वती प्रसन्न झालेले आहेत. देवमाता अदिती हिने महादेवाला नमस्कार केला, पार्वती मातेला नमस्कार केला आणि देवमाता म्हणाली, हे शंकरा, माझी मनोकामना पूर्ण करा. महादेव म्हणतात, मुली तुझं हे तप कशासाठी आहे? एवढं खडतर तप आजपर्यंत मी पाहिले नाही आणि हे कशासाठी करत आहे? त्यावेळेस अदिती माता म्हटली की, हे महादेवा, माझ्या मुलांवरती म्हणजे 33 कोटी देवांवरती संकट येणार आहे. खाली पृथ्वी तलावर कार्तवीर्यार्जुन नावाचा राजा उन्मत्त झाला असं म्हणतात आणि हा सर्व वृत्तांत नारदांनी देवांना येऊन सांगितलेला आहे. कार्तवीर्यार्जुन राजा हा गुरु दत्तात्रयाचा कृपांकित आहे, त्याला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. पण हे महादेवा, अनेक दैत्य येऊन माझ्या मुलांना त्रास देत असतात, त्यामुळे तुम्ही मला असा आशीर्वाद द्या की आजपासून या दैत्यांचा नाशही झाला पाहिजे आणि माझ्या मुलांवरती कायमस्वरूपी आणि कृपासुद्धा राहिली पाहिजे, त्यांना शांतता मिळाली पाहिजे, असा आशीर्वाद द्या. अदितीचं मागणं ऐकल्यानंतर महादेव आणि पार्वती हे दोघंही जण नंदीवरून खाली उतरले आणि महादेव म्हणतात, हे मुली, तू निश्चिंत राहा, मी तुला आशीर्वाद देतो की पुढे संतती होण्यासाठी रेणू राजा यज्ञ करत आहे. त्याच यज्ञातून तू साक्षात प्रगट होशील आणि रेणू राजा तुझं नाव रेणुका असे ठेवेल आणि तू रेणुका या नावाने जन्म घेशील. अयोनी संभवातून तुझा जन्म होईल. त्यानंतर तुला जमदग्नी नावाचा नवरा प्राप्त होईल. ते कश्यपाचाच अंश असतील आणि तुझ्या पोटी 4 मुलं जन्माला येतील. त्या 4 मुलांपैकी शेवटचा 4था मुलगा, त्याचं नाव परशुराम असेल आणि परशुराम हा साक्षात भगवान विष्णूचाच अवतार असेल. दुष्ट राजे लोकांचा नाश स्वतः परशुराम करेल आणि तुझ्या मुलांना अभय प्रदान करेल, देवांची सर्व चिंता दूर करेल. आशीर्वाद प्राप्त झाला. मोठा आनंद वाटला अदिती मातेला. पार्वतीने सुद्धा आशीर्वाद दिला की माझ्या आशीर्वादाने अवश्य तुला सुद्धा असा छान विद्वान मुलगा जन्माला येईल. पुढे महादेव म्हणतात, मुली, तुझा मुलगा परशुराम हा पार्वती देवीपासून अंबिका अस्त्र प्राप्त करेल आणि गजाननापासून परशु अस्त्र मिळवून घेईल. देवतांना पिडणाऱ्या या क्रूर अनेक राक्षसांचा तो संहार करील आणि पुढे तू कलियुगामध्ये
साक्षात जगदंबा म्हणजे रेणुका देवी होऊन राहशील. कलियुगामध्ये अनेक लोक तुझी भक्ती करतील आणि तू माहूरगड या ठिकाणी निवास करशील. जो भक्त तुझ्या समक्ष येऊन काही मनोकामना घेऊन येईल त्या भक्तांची इच्छा तू पूर्ण करशील. सगळ्या जाती धर्माचे लोक कुठलाही भेदभाव न करता तुझ्या समोर येतील, तुझ्या समोर नतमस्तक होऊन भक्तियुक्त अंतःकरणाने तुझी पूजा करतील आणि तू त्यावेळेला जगप्रसिद्ध पावशील. असा आशीर्वाद स्वतः महादेवाने अदिती देवीला दिला व पार्वतीसह नंदीवरती आरूढ होऊन महादेव कैलास पर्वतावरती निघून गेले. तर ही होती रेणुका देवीच्या जन्माची आणि महात्म्याची कथा. तर आता पुढील अध्यायामध्ये आपण पुढे महात्म्य श्रवण करूयात. जगदंबा माता की जय.